सो हेलो गाइस, गुड मॉर्निंग। रात भर तो हम पूरे 2 बजे सोए क्योंकि ये दोनों ने तो मुझे सोने बिल्कुल भी नहीं दिया। एकदम सर्दी और खांसी तो इतनी हो चुकी कि आवाज़ भी नहीं निकल रहा है अभी। मैं तो उठ चुका हूँ, आप देख सकते हो दोनों अभी तक सो रहे हैं। ये देखो यहाँ से दिख रहा होगा। मैं जल्दी उठ के बोला जल्दी से क्या करता हूँ, ब्लॉग शूट करता हूँ क्योंकि आज हमको जाना है यहाँ से दगड़ू सेठ और भाई को मेट्रो भी दिखाएंगे। आज का पूरा दिन का बहुत बड़ा प्लान है, तो हम लोग पूरा करने वाले आज। तो आप लोग ब्लॉग में लास्ट तक बने रहना। तो चलो तो गाइस हम लोग अभी जाता हूँ मैं अंदर, ब्रश बीच और नहाता हूँ, फिर आपको मिलता हूँ सीधा आगे। बघा कोण जिंकतो बघा। जा घेऊन त्याला बाथरूम अरे सुशा काय करतोय? कशाने करतो आंघोळ? एक टाळल्याने वापरली आणि एक मी वापरली. अरे सुकत असतं का ते 2 मिनिटं फक्त असं अंग पुस. इकडं उन्हात टाक. रुमालाने तोंड पुस या आणि तिने अंग पुस. हा जा जा. जा सुशा. हर्षद दे तुझ्या भाषेत त्याला. माझ्याकडे नाही डेमो. हे बघ, जी जास्त थोडी कोरडी असत ती घेऊन ना टावेल. हा सुशेचा द्या घेऊन. ए जा घेऊन. रुमाल माझेच. अरे रुमाल नाही रे, टावेल. फायनली चालला का? हा यावरतो मी सगळं. याला लावतो ना कामाला, कुलकर्णी साहेबला. येस. आता चालू ती बळी कोणाकडे? 40-50 ए याला पाठव पहिले, याला पहिले पाठव सुशा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? अरे म्हणलो भारी पावलं 2 पावलांना घर राहिलं असतं मी सगळे व्यवस्थित. चलो फाइनलाइज गाइस बशीज. चलो फाइनली गाइस हम लोग अभी निकल रहे हैं यहाँ से. पहले हम लोग जाएंगे नाश्ता पानी करने, फिर वहाँ से हम लोग जाएंगे दगड़ू सेठ गणपति बप्पा के दर्शन करने के लिए. तो चलो फिर सीधा टाइम वेस्ट नहीं करते, चलो निकलते घर. तो लेट्स गो गाइस. बॅग गेले सोबत. हा या काही हवे काही नाही एवढं. काही नाही एवढं. फाइनली गाइस हम लोग यहाँ पे पहुंच चुके हैं मेट्रो स्टेशन. पावला मेट्रोचा प्रवास पहिल्यांदा आहे ना? पहिल्यांदा आहे. सगळीच रिकामी आहे सुशांत. ते इकडे आहे, तिथं बस. आहा
चलो फाइनली गाइस हम लोग यहाँ पे पहुँच चुके हैं मेट्रो स्टेशन. अभी हम लोग यहाँ से आगे डायरेक्ट आपल्याला मेट्रो पड़ने का मंगलवार पेट. फिर वहाँ से हम लोग थोड़ा डिस्टेंस पे चल के जाएंगे. फिर वहाँ से सेठ गणपति बाप्पा के हम लोग दर्शन करेंगे वहाँ पे. तो चलो हम लोग अब मेट्रो में बैठ चुके हैं. अब हमारी मेट्रो अभी निकलेगी यहाँ से. अब ये तो इसके इसमें ये क्या फ़ोटो निकाल रहा उसको पता उसका. स्टोरीज खतरनाक. मेंशन मेंशन ते लिप कडे काय भाऊ तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मेट्रोतला. काय वाटलं तुम्हाला इथे येऊन आपल्या संभाजीनगरपेक्षा. होणार आहे थोडा हाय लेट पण होईल. तिकीट किती आपलं 36 रुपये एकाला. एकाला किती होतं 17 रुपये. आमच्या इकडून नाही इकडे यायचे ना दगडूशेठला 30 रुपये होते. हां 30 रुपये इकडून तेवढं आहे. पिक्चर बघायचं राहिलंच नसतं. फाइनली गाइस हम लोग यहाँ पे मंगलवार पेट पहुँच चुके हैं. हम लोग यहाँ से मतलब 2 किलोमीटर है. यहाँ से हम लोग पैदल जाएंगे. फिर दगड़ूशेठ गणपति के हम लोग दर्शन करेंगे. फिर वहाँ से देखेंगे आगे का क्या प्लान. तो यहाँ से हम लोग जाते हैं अभी नीचे. जल्दी से जाएंगे और आपको दिखाते दगड़ूशेठ दर्शन करवाते आपको. तो चलो फिर बढ़ते हैं और आपको सीधा आगे. त्यालाच एक तर माहित नाही कुठून आलेला तो मद्रास का कुठून. काय आहे माहिती का हे आपण परमिट वाटलेले आहे ना नवीन उत्तर द्यायला 2 मिनिटं थांबत होतो मला. विचार करून बोलू लागलं ते. थांबले देऊ नाही त्याच्या पहिल्यावाला एक आलं. पहिला आला होता. काय इथूनच आलो आपण. आपण आले आता कुठं उतरलो तुम्ही कॉर्पोरेशन मंगळवार पेटला उतरला आम्ही. उतरला तुम्ही मॅट्रोने आले ना. आमचे भाऊ हुशार होते ना काय सोबत. म्हणला ते म्हणे तिकडून आहे म्हणे. आणि तिकडून मी गेलो असतो लांब पडला असतो. कारण लोक रिक्षाला कोण बसून बसवतच नाही. हा तेच विषय झाला. तुला काय नाही आलं तिकडून सीट भरू सीट डायरेक्ट. सीटचं नाही ते तिथं लोक कमी उतरताना कसं आहे जातं अशा अवघड जागेला तर रिक्षाला परवडत नाही ना मग घेऊन जायला. बरोबर. आणि इथून जास्त बुधवार पेठ याला सॉरी बुधवार पेठलाच जास्त जातं. उतरपेठ आता काय बोलायचं इथून जास्त तिथे आपलं दगडूशेठला कोणी जात नाही गणपतीला. हे फक्त नाव असं दगड शेट तिकडे जायला आम्हाला सगळं माहिती होते. हा. आठवडे जायचे होते. अच्छा बोले मामू बोले मग असं येईल की तसं अर्धे भारतीय अर्धे हिंदी नाही का. हा एक काम कर वाटेवर डायरेक्ट माझं समोर म्हणलं चल तर मग तो तिकडे झाला. आपण सांगू आम्हाला तिकडे जायचं म्हणलं कुठं तिकडे तुम्हाला आता बोलायचं लाज वाटत आहे. हा. बोला तुम्हाला माहिती असेल ना बोलले आता मी बी आपलं हटकून तुम्ही कुठले. आम्ही बी सिव्हिल कोर्टलाच उतरलो होतो. आम्ही बी सिव्हिल कोर्टलाच आता नवीन कळलं आता. मी तुला म्हणून म्हणलो होतो सुशा आमच्यापासून तिथून जवळ होतं. आम्ही सिव्हिल
हा हा शनिवारवाडा ले अरे आपण त्या बाजू तुम्ही सुशा सुशांत शनिवारवाडा आहे चालत नाही इथं अलाउड नाही तुझ्या वंशवळ बाळाजी विश्व हे इथं बसू तुझं कसं वाटला शनिवारवाडा तसं म्हणजे तसं आता सध्या काहीच नाही सगळं तुटलं आहे पण त्यावेळेस खरं खूप मस्त होतं उमेशनी पाहिलं असेल त्यावेळेस हा म्हणायला काय कोणता त्यावेळेस मी होतो ना माहिती का ते बाबा बाबा रामचंद पुढे चालला गेलाय आम्ही तिकडची तिथं जाऊ सुशा ये मागं परत शिकवायला व्हायला तू शिकला की नाही ऑगस्टिन सराकडून त्यांनी हिस्ट्री शिकवली शनिवार वाड्याचं काय सांगितलं त्यांनी काय अरे हाय ना आपल्या हिस्ट्रीत बुक नव्हती का सगळी ती मग सांग ना तुला काय माहिती शिववाडीतून 60 किलोमीटर लांब आहे का तिथं किल्ला लागणार आहे चल अभ्यास करतो सो फाइनली गाइस हमारा यहाँ पे मतलब गणपति बप्पा देख के हो चुका है हम लोग आए यहाँ पे शनिवार वाड़ा अपना सुशांत को देखना था इस वजह से हमने यहाँ पे आ गए अभी हम लोग देख रहे हैं यहाँ पे पूरा शनिवार वाड़ा एवढी मोठी जागा भारी वाटत का रे चष्मा चष्मा भारी वाटत येऊ मॅच तिथंच होतं ते आलो FC रोडला चितळे बंधु तो गाइस हमने वहाँ पे शनिवार वाड़ा देखा फिर वहाँ से हम लोग फिर से यहाँ पे मेट्रो से हम लोग आए यहाँ पे अभी वहाँ से आए वापस यहाँ पे FC रोड पे मतलब शॉप और आपको यहाँ पे कपड़े लेने की वजह से हम लोग आए अभी FC रोड पे देखते कुछ अच्छा सा मिला तो हम लोग ले लेंगे सब लोग मैं भी ले लूँगा सुशांत तो लेने वाला है सुशांत को बुढ़ार पेट जाना पर वो FC में आ गया यही नहीं अभी और सुनिए काय पोरगे उमेश हां हे घ्यायचं का प्राईम RS ते मेन असं मार्केट नाही का FCचं इथं हे पुरे म्हणजे तसं नाही रे सगळं म्हणजे असे स्टोर्स वेगळे असे लाईनीत असते ना सगळे असे वेगवेगळे आहे का लाईनीत असते सुशांतला कपड्याचं बघायचं ते कुठं बघतो घेत नाही भाई आपण डायरेक्ट मॉलमध्ये जातो बडा मामला बडा मामला याचं काही खरं नाही रोडला बी ना दोन मार्केट आहे एक सगळं पोरींचं आणि एक पोरांचं माहिती आहे का आणि पोरांचं थोडं लांब माझी सांगते ना पोरांचं थोडं लांब आहे पोरींचं जवळ आहे
तरी मी आजपर्यंत जाणार होतो. म्हणून तर मी चाललोय सरळ सरळ. आता किती लांब आहे अरे ते काय घेते मी असं किती लांब आहे गाइस कबूतर ने वहाँ पे अपना घर बनाए. सो गाइस हमको मतलब हमको कल वहाँ पे घर आने में बहुत ज़्यादा लेट हो गया. इस वजह से मैं कुछ मतलब ज़्यादा वहाँ का कुछ शूट नहीं कर पाया. हम लोग कल 7 बजे आए करके आने वाले हम लोग में तो हमें थोड़ी देर सो गया था. फिर उसके बाद हमने फिर 9 बजे हम लोग क्या खाने को गए कुछ तो भी हमने मतलब खाना खाया. फिर घर पे आने हम लोग जल्दी सो गए तो मुझे ब्लॉग एंड करने का तो बिल्कुल भी टाइम नहीं मिला. सो गाइस आपको ये ब्लॉग पसंद आया होगा तो आप लोगों को पता है क्या करना है. लाइक शेयर कमेंट कर देना है और एक प्यारी सी कमेंट करके जाना है क्योंकि मैं इस टॉपिक पे ब्लॉग बनाऊँ. गाइस आवाज़ भी इतना निकाल नहीं है क्योंकि आवाज़ पूरा भेज चुका है. मिलते हैं इसे न्यू ब्लॉग में. तब तक के थैंक यू सो मच वॉचिंग. बाय.